हॅलो. आज म्हटलं थोडंसं बाहेर येऊया. बरेच दिवस झाले इकडं ह्या रोडला अशी चालत येत नाही आली, पण कावळ्यांची शाळा इतकी छान भरली आहे ना की असं वाटतं मला मी ट्रेनिंग सेंटरमध्ये PTSमध्ये मस्त संध्याकाळचं कधीतरी बाहेर येत नाही शक्यतो इकडून ह्या कॉर्नरपासून खाली मेन गेटला, पण आज आली. बघा ना, तुम्हाला आवाज येते का कावळ्यांचा? भरपूर कावळे आहेत आणि खूप दिवसांनी कावळे असे ऐकायला भेटतात. कावळ्यांचं ओरडणं म्हणा. आजकाल चिमण्या पण दिसत नाहीत आणि कावळे पण दिसत नाहीत. जेव्हा लहान होतो ना त्या चिमण्या अशा अंगणात यायच्या मस्त. कावळ्यांचा किलकिल किलकिल नुसता, चिमण्यांचा किलकिल किलकिल. काव काव कावळे करतात, इतके काव काव चालले त्यांचं आत्ता. लहानपणी म्हणायचं की नाही की शाळा भरली कावळ्यांची, शाळा सुटली, तसं झालंय आत्ता. एक सांगू का तुम्हाला, आयुष्य ना खूप सुंदर आहे, पण ते आपण म्हटलो तर कुणाचे किती दिवस उरलेत आपण नाही सांगू शकत. आणि काय आहे ना, माणसं हसून खेळून हसत खेळत घरातून बाहेर पडतात आणि माहीत नसतं मृत्यू त्यांची वाट बघतोय, बरोबर ना. म्हणून आलेला दिवस आहे ना माणसाने आनंदात जगला पाहिजे, असं हे मी तुम्हाला सांगत असते. पण मला मिळत नाही जगायला, पण तुम्ही तरी निदान जगा असं माझं म्हणणं आहे. आता मला का मिळत नाही जगायला त्याचं कारण असं की माझी ड्युटी सकाळी 10 ते संध्याकाळी 10, म्हणजे 9पर्यंत असते. मग घरी जायला मला 10 वाजतात. घरी गेलं की जेवायचं किती वेळात, मग झोपायचं किती वेळात, त्यातच 11 वाजले 12 वाजले होते. पण ज्यांच्याकडे वेळ आहे ना त्यांनी, मला असं वाटतंय की वेळेचा पुरेपूर आनंद घ्यायला पाहिजे, बरोबर की नाही. तर कसं ना, किती म्हणतो आपण की छान राहायला पाहिजे, दुसऱ्यांना सांगत असतो आपल्याला तसं जगायला मिळतं न मिळतं. अरे माझे तर दिवस पहिले लय भारी होते. आत्ता असं संसार आला, नोकरी आली, खूप समजूतदार झाली मी तर, की असं मला संसाराने बांधून ठेवल्यासारखं. सगळ्यांना असं वाटतं की वाव, अश्विनी मॅडम किती छान आहेत, किती छान राहतात, किती एन्जॉय करतात. अरे कसं असतं माहिती आहे का, आपलं आयुष्य म्हणजे आपलं आयुष्य आहे ना 30 सेकंदात आपण कुणासमोर नाही मांडू शकत, बरोबर आहे की नाही. 30 सेकंदात तुम्ही त्याच्यावरून 30 सेकंदावरून एखाद्याचं आयुष्य कसं चाललं हे तुम्ही नाही सांगू शकत, बरोबर आहे की नाही. मी कितीही जरी हसले, कितीही जरी छान असले, तरी माझ्या आयुष्यात काय चाललं आहे, काय नाही चाललं हे फक्त मला माहिती असतं, बाकीच्यांना नसतं माहिती. म्हणून मी म्हणत असते की इतरांना नेहमी मी सांगत असते की छान राहा, छान जगा, फक्त व्यसन तेवढं करू नका. काय आहे ना, तुम्हाला व्यसन लागलं ना की ते सुटत नाही. मग मृत्यू येऊन तुम्हाला कधी कवटाळेल ना सांगता येत नाही. आणि खूप विचार करावा लागतो यार, की नाही का, बऱ्याच गोष्टींचा खूप विचार करावा लागतो. म्हणजे मी माझं मत कधी असं व्हिडिओवर मांडलं नाही, पण आज थोडंसं इकडे खाली आले होते, म्हटलं थोडासा एक व्हिडिओ करून तुमच्याशी गप्पा मारू किंवा तुम्हाला सांगूया, म्हणून एक छोटासा व्हिडिओ मी केला. तर कसं वाटतंय किंवा मी कशी बोलते नक्की, म्हणजे माझं मत मी थोडंसं तुम्हाला सांगितलं, म्हणजे तुम्हाला सांगितलं आहे आणि तुमच्याबरोबर थोडंसं शेअर केलं. तर कसं वाटतंय तुम्ही पण मला नक्की सांगा, की म्हणजे मी चांगलं बोलते, वाईट बोलते किंवा काय, मला नक्की सांगा. थँक्यू, बाय बाय.